नमस्कार. आम्ही रासाई विद्या मंदिर मांजरे ह्या शाळेतल्या ह्या विद्यार्थिनी आहेत. फार भोजनाचा आनंद घेत आहेत. ह्या मुली काय तुम्हाला घरात जेवताना कसं वाटतं आणि बाहेर वनभोजन कसं वाटतं तुम्हाला? अरे बोला की. कोण छान वाटतंय. बघ तुम्हाला शाळेतला एक जेवणाचा एक डबा खाण्याचा आनंद आणि एक वनभोजनाचा आनंद काय वाटतं, कसं वाटतं? शेतामध्ये आपण जेवतो पण वनभोजन जेवताना कसं वाटतं? तुझं नाव काय? तुझं नाव काय? शिवानी. पूर्ण नाव काय? शिवानी कडव सांग की. शिवानी कडव. शिवानी कडव. बरं ठीक आहे ठीक आहे. तुझं नाव काय? तुझं नाव काय? श्रावणी शेलार. हां, श्रावणी शेलार. तुला काय पुढं बनायचं आहे भविष्यात? अरे मीठ वगैरे कोणाला पाहिजे का? टीचर बनायचं आहे, शिक्षक बनायचं आहे, पोलीस बनायचं आहे, काय बनायचं आहे तुला? कुणाला काय बनायचं आहे? कुणाला काय बनायचं आहे? हां, तुम्हाला काहीच बनायचं नाही. मीठ वगैरे कोणाला पाहिजे का बघा. ह्या मुलींना काहीतरी बनायचं आहे पण त्या बोलत नाही आहेत. तुम्हाला पोलीस बनायचं आहे, कुणाला ते मुलं काय म्हणतात मला मिलिटरी जायचं आहे, मला पोलीस बनायचं आहे. तुम्हाला काय बनायचं आहे? गायक बनायचं. हां, आय एस बनायचं आहे. वा वा. गायक. काय बनायचं आहे? गायक. सिंगर. मग एखादं गाणं म्हणशील का? या फार एक ग्रामीण भागातले मुलांनाही एक गाण्यांचा एक आनंद आहे. म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये कोल्हापूरमध्ये बघितलं तर जात्यावरती गाणाऱ्या लोक आहेत आणि त्यानंतर ही जी पिढी आता नवीन आलेली आहे ती आता जातं वगैरे विसरलेली आहे. परंतु ह्या मुलीला गायक बनायचं आहे आणि फार छान. आणि तू रेसल कर, नक्कीच तू गायिका चांगली होशील. आता तुला काय म्हणायचं आहे? 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 मुली लाजता आहेत, ग्रामीण भागातले आहेत मुली आणि लाजायचं नाही. महाराज हे बरोबर फार आहे बरं का? बघा ह्या जेवणाचा वेगळा आनंद घेत आहेत मुली आणि खऱ्या अर्थाने वनभोजनाचा आनंद अशा आपण शहरामधला मुलांचा जो आनंद आहे तो असा जर शहरातल्या ज्या शाळेचा शहरातल्या शाळांनी जर दखल घेऊन आदर्श घेऊन अशा प्रकारचं वनभोजन केल्यास नक्कीच त्याचा फायदा होईल आणि मुलांना एक वेगळा आनंद. आणि ह्या आठवणी माझ्या लहानपणी मी गजापूरमध्ये शाळेला होतो आणि आमचं वनभोजन एक आंबाघाट आहे. आंबाघाटामध्ये एक वाघझरा आहे, त्या ठिकाणी वनभोजन झालं तर त्याची मला आजही आठवण आहे. ह्या मुलांनाही आठवण राहील. धन्यवाद. मी पत्रकार महादू पवार.